मी आज तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे जो माझ्यासोबत घडला आहे. हा किस्सा एकदम खरा आहे. तर हा घडलेला 2 वर्ष अगोदर जेव्हा मी माझ्या गावी गेलेलो. ठीक आहे. माझा भाऊ होता सोबत त्या टायमाला. तर आम्ही तिकडे 2-4 दिवस राहिलो आणि एक शेवटची रात्र होती. दुसऱ्या दिवशी आम्ही शहराकडे निघणार होतो. तर त्या रात्री अचानक असा एक प्रसंग झाला. त्यांनी मला एकदम हादरवून सोडलं आहे आणि मला खूप भीती वाटते ते आठवूनसुद्धा. तर चला सुरुवात करूया. तर मी आणि माझा भाऊ त्या रात्री आम्ही स्मशानात बसलेलो. ठीक आहे. असंच चिल आउट करायला, कारण का सगळं थंड वातावरण होतं, पाऊस पण पडत होता, जुलैचा टाईम होता. तर आम्ही तिकडे बसलो, नंतर घरी यायला निघालो. तर आमचं गावचं घर कसं आहे, डोंगराखाली आहे आणि तो रस्ता पूर्ण डोंगराच्या इथं आहे. तर त्या रस्त्यावरून आम्ही जेव्हा घरी येत होतो तेव्हा आमच्या गावच्या एंट्रन्सच्या गेटला तिथे बस स्टॉप आहे. तर तिथे आम्ही एक बघितलं की एक बाईक होती आणि त्या बाईकला एक असा टेकून माणूस उभा होता. तो माणूस अर्धाच होता, म्हणजे त्याला पाय नव्हते आणि असं तो टेकून उभा होता. त्याने असं ते विंड शीटर घातलेलं. विंड शीटरमध्ये पूर्ण क्लिअर दिसतंय की तो पूर्ण माणूस भरलेला आहे वरतून, बट खालून काहीच नव्हतं. तर मी माझ्या भावाला बोललो, तिकडे कोण उभा आहे? तो बोलला की माणूस उभा आहे पण काही कळत नाही. मी त्याला बोललो की विंड शीटर असेल लटकवलं बाईकच्या मिररला, सो इग्नोर. तर आम्ही ते इग्नोर केलं आणि आतमध्ये आलो गावात. तर गावात काहीच लाईट नव्हते. सगळे मुंबईला किंवा सगळे शहराकडे जातात असं आम्हाला वाटलं. तर गावात काहीच लाईट नव्हती. तर ती शेवटची रात्र होती म्हणून आम्ही बोललो की ठीक आहे, एक शेवटचा राऊंड मारू. तर शेवटचा राऊंड मारताना तिकडे एक चायनीजचं दुकान आहे. तिकडे आम्ही चायनीज बिनीज खाल्लं. रात्रीचे 8:30 वाजलेले. तर चायनीज खाऊन थोडं जिरावं म्हणून आम्ही वापस त्या स्मशानाच्या इथून त्या मेन एंट्रन्सनी घरी जाणार होतो. तर आम्ही त्याच ठिकाणी वापस पोचलो जिकडे बाईक होती. ठीक आहे. तर आता त्या ठिकाणी बाईक पण नव्हती, तो माणूस पण नव्हता किंवा काहीच नव्हतं. तर आम्ही गावात शिरणार तितक्यात आम्हाला एक असा गाण्याचा आवाज यायला लागला. शब्द क्लिअर नव्हते, बट ती हमिंग खूप सुंदर होती आणि तो एकदम त्या खालच्या साईडून यायला लागला. तिकडे म्हणजे जंगल आहे. आमच्या गावच्या एंट्रन्सच्या बाजूला खाली एकदम खाई आहे. तिकडे जंगल आहे आणि तिकडे एक विहीर पण आहे. मग तिकडे पण एक अशी भयानक एंटिटी आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला दुसऱ्या एपिसोडमध्ये सांगेन. बट त्या ठिकाणून आवाज येत होता. ठीक आहे. तर मी काय बोललो नाही माझ्या भावाला. तो पण मला काय बोलला नाही. आम्ही पुढे पुढे आलो, गावात शिरलो. अचानक माझा भावच मला बोलला की तुला आवाज आला का? मी बोललो हां. कसला तरी गायचा आवाज येतोय. तर तो बोलला हां. तर मला राहवलं नाही. मी बोललो माझ्या भावाला की चल वापस मागे जाऊ आणि ऐकू तो आवाज काय आहे तो. तर आम्ही दोघं पण आलो, बस स्टॉपवर बसलो. आवाज ऐकतोय असा हमिंगवाला आवाज होता. आम्ही जेव्हा बसून ऐकतोय, अचानक तो आवाज फेड आउट झाला. आम्ही वापस 1-2 मिनटं थांबलो, आवाज येईल की नाही ऐकायला, बट नाही आला. तर माझा भाव बोलला चल आपण घरी जाऊया. मी बोललो काय झालं? तो बोलला घरी चल, मग सांगतो. आम्ही वापस गावातून घराकडे येत होतो. तितक्यात बघतोय तर घरातल्या सगळ्या लाईट्स चालू होत्या. असं वाटत होतं की तिकडे कोणतरी राहत आहे, कारण का मागच्या फेरीमध्ये तिथे कोणीच नव्हतं, सगळं घरं बंद होती. तर आता सगळ्यांच्या लाईट्स चालू आहेत. तर आम्ही फटाफट घरी आलो आणि मी घराच्या बाहेर अंगणातच बसलो आणि विचार करत होतो की काय झालं. तितक्यात माझा भाऊ बोलला, आपण ज्या ठिकाणी बसलेलो ना, तिकडे म्हणजे माझ्या भावाच्या मित्रांनी एक जखीण बघितलेली. ती त्यांना फॉलो करत त्यांच्या मागे मागे येत होती. ते लोकं 5-6 जण होते. ते लोकं कुठून तरी कामावरून येत होते 5-6 जण आणि घराकडे जात होते. त्यांना ती तिकडे दिसली आणि ती त्यांच्या मागे मागे येत होती, त्यांना फॉलो करत. शेवटी ते कसेबसे पोचले त्यांच्या घराच्या इथे आणि ती पूर्ण काय पुढे आली नाही ती. आणि ती स्टोरी मला भावाने सांगितली. तर आम्ही थोडा घाबरलो आणि मग मी त्याला बोललो की मग त्या बाईकवाल्या माणसाचं काय, जो आपल्याला काय दिसला नाही नीट. तितक्यात माझी आजी मागून आली. ती सगळं ऐकत होती आमचं डिस्कशन आणि तेव्हा ती बोलली की तुम्ही कुठे गेलेलात? आम्ही बोललो की मागच्या रोडला फिरत होतो स्मशानाच्या इथे. तेव्हा ती बडबडली आम्हाला. तर ती सांगत होती 5-6 दिवसापूर्वी तिकडे एका मुलाचा ॲक्सिडेंट झाला. तो काहीतरी चिकन कॅरी करून घरी घेऊन जात होता. तर त्याला कोणतरी दिसलं आणि तिकडे त्याचा ॲक्सिडेंट झाला, असे गाववाले सांगत होते माझ्या आजीला. तर ती स्टोरी तिने सांगितली. तर मी घाबरलो आणि मला असं वाटलं की कधी सकाळ होते आणि कधी मी शहराकडे निघतोय. माझ्यासोबत घडलेला किस्सा आहे. तुम्हाला कसा वाटला प्लीज नक्की सांगा. मी तुमच्यासोबत अजून असे खूप किस्से घेऊन येईन जे मी ऐकले, जे माझ्यासोबत घडले ते. तोपर्यंत बाय बाय.